हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजात सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. की सन 1398 मध्ये संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध ज्येष्ठ उत्तरा पौर्णिमा आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ते परमात्मा सतलोकातून चालत आले. कारण सतलोकाच्या आत परमात्म्याचं शरीर खूप तेजोमय आहे. एक रोमकूपमध्ये करोडो सूर्य मिळवले चंद्रमा, त्यांच्या एक रोमकूपची इतकी शोभा आहे. म्हणजे हे करोडो सूर्य करोडो चंद्र यांचा प्रकाशसुद्धा फिका वाटेल. जर हा परमात्मा हा मानव शरीरात आहे, जर हा परमात्मा जसाच्या तसा इथं आला त्याच्या प्रकाशयुक्त शरीराने, तर आपण त्याला पाहूच शकणार नाही, आपले डोळे बंद होतील. मग इथे येण्याचा लाभ काय झाला? तर ते काय करतात, आपल्या शरीराला हलकं सरळ बनवून, हलकं तेजपुंज करून, हलकं करून आणि मग ते इथं आपल्याला भेटतात. तर असे ते परमात्मा प्रत्येक युगात एक अशी लीला करतात की एक बालक रूप धारण करतात आणि एखाद्या सरोवरात कमळाच्या फुलावर येऊन विराजमान होतात. ज्या कारणाने त्या परमात्म्याला नारायण म्हणतात. नार म्हणजे जल, आयण म्हणजे त्यावर येणारा, उतरणारा. की जसं आपण विष्णूजींना नारायण मानलं आहे, शेषनागाच्या शय्येवर विराजमान आहेत. चला, जो पाण्यावर विश्राम करतो त्याला नारायण तर म्हणू शकतो, परंतु त्यांच्या सर्व शक्तींनी जेव्हा परिचित आपण होतो तेव्हा कळतं की नारायण कोण आहे. तर तिथं ते येऊन प्रकट होतात. तर तिथे असंच प्रकट झाले. प्रथम थोडीशी एक पार्श्वभूमी सांगतो. हे निरुनिमा कोण होते? हे परमात्मा सत्पुरुष हे चारही युगात येतात. सतयुगात यांचं सत्सुकृत नाव असतं. त्रेतामध्ये यांचं नाव मुनींद्र असतं. द्वापारमध्ये परमेश्वराचं नाव करुणामय असतं. आणि कलियुगामध्ये परमात्मा आपलं यथार्थ नाव घेऊनच प्रकट होतात. कबीर देव, कबीर साहब, कबीर परमात्मा, अल्लाहो अकबर. आता तुम्हाला वेदातून ओळख करून देतो, त्यात हेच प्रमाण दिलं आहे की तो परमात्मा 3 प्रकारची शरीरं धारण करून 3 प्रकारच्या शरीरात राहतो. म्हणजे 3 प्रकारच्या शरीराने आपल्या पूर्ण ब्रह्मांडाची तो देखभाल करतो, धारणपोषण करतो. ती कशा स्थितीत आहेत 3 शरीरं? एका प्रकारात तर मालिक सतलोकात स्थिर राहतात. त्यांचं एक रोमकूप करोडो सूर्य करोडो चंद्र एवढं प्रकाशमान, त्यापेक्षाही अधिक असतं, याहूनही. तर दुसऱ्यात ते काय करतात? प्रत्येक युगात एक शिशुरूप धारण करून एक लीला करतात. त्यांना एक निस्संतान दाम्पत्य घेऊन जातं आणि हळूहळू ते एका लीलामय पद्धतीने मोठे होतात. लहान वयातच ते विद्वानांबरोबर चर्चा करायला सुरुवात करतात, त्यांना चकित करून सोडतात. मग ते मोठे होतात, आपली अमृतवाणी सगळ्यांना ऐकवतात. ती लिपिबद्ध केली जाते. तिला सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी अर्थात सूक्ष्मवेद म्हणतात. त्याला तत्वज्ञानसुद्धा म्हणतात. आणि तिसरी स्थिती अशी आहे की ते वाटेल त्या वेळेला कुठेही कोणाही संत महात्म्याला, पवित्र आत्म्याला कधीही येऊन भेटतात. कोणत्याही साधू वेशात भेटतात, संत वेशात ते भेटतात. ह्या 3 स्थिती आहेत त्या परमात्म्याच्या. तर ही द्वितीय स्थिती होती, म्हणजे ते शिशुरूप धारण करून येतात. तर हे निरुनिमा कोण होते? हे द्वापार युगात एक सुदर्शन भक्त झाला वाल्मिक जातीमध्ये, आणि ते परमात्मा कबीर साहेब करुणामय नावाने आले होते. तो त्यांचा परमभक्त होता आणि ज्याने त्या
पांडवांच्या यज्ञाला संपूर्ण केलं होतं. त्या परमात्म्याच्या या सतभक्ती मंत्राने जो आपल्याला प्राप्त होत आहे. आता परमात्म्याने त्यांना यथार्थ ज्ञान दिलं. सुदर्शनजी भगवंतांना म्हणाले की प्रभू, माझे आईवडील आपल्या ज्ञानाला स्वीकारत नाहीयेत आणि ते अजिबात ऐकत नाहीत. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. परमात्म्याने खूप वेळा समजावून सांगितलं, पण त्यांनी एक नाही ऐकलं. कुठून घेऊन आलास? विष्णूंपेक्षा, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापेक्षा तुझा भगवान मोठा आहे का? आम्हाला मान्य नाही. त्यांचा मृत्यू झाला. ते सुदर्शनजी जे होते, सुपच सुदर्शन वाल्मिक, ते खूप काळजीत होते. प्रभूने विचारलं, बेटा तू कुठल्या कारणाने चिंतित आहेस? इथे तर सगळ्यांनाच यायचं आणि जायचं आहे. जे सद्भक्ती करणार नाहीत त्यांचं हे चक्र चालूच राहणार. सुदर्शनजी म्हणाले की परमात्मा, आपण तर अंतर्यामी आहात. ह्या जीवन आणि मरणाची चिंता दासाला नाहीये. मला तर ही चिंता सतावत आहे की माझे आई वडील किती पुण्यात्मा होते आणि आपलं ज्ञान स्वीकार न केल्यामुळे त्यांची काय दुर्गती होईल याची चिंता मी करतो आहे. मरणाची काही बात नाही. एक दिवस भगवंतांनी म्हटलं की सुदर्शन, चल तुला सतलोकाला घेऊन जातो. म्हणाला, घेऊन चला मालिक, मी तयार आहे आपला दास. मग परमेश्वराने विचारलं की तुझी कोणती इच्छा तर नाहीये ना अशी या संसारातल्या कुठल्या वस्तूमध्ये? तेव्हा त्याने म्हटलं की परमात्मा, माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. एक इच्छा समजा किंवा माझी कमजोरी समजा. आपण तर अंतर्यामी आहात की माझे आईवडील खूप चांगले होते. हे प्रभू, त्यांनी भक्ती नाही केली. आता ते किती कष्ट घेत असतील. माझी आपल्याला प्रार्थना आहे की हे परमात्मा, त्यांना कोणत्याही जन्मात आपल्या शरणात घ्या, त्यांचं कल्याण करा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने विचार केला की आता पहा, इतकं ज्ञान दिलं आणि तरीही इतका दबाव याच्यावर, ह्या अज्ञानाचा. मग मालिकने विचार केला की मुश्किलीने एक भक्त तयार झालाय आणि हा असाच राहून जाईल आईवडिलांच्या नादात. तर परमात्म्याने म्हटलं की बेटा, तू चिंता करू नकोस. तुझ्या आईवडिलांना मी अवश्य शरणात घेईल आणि त्यांना पार करून देईल. तेव्हा तो प्रसन्न झाला, खुश झाला. आता मी निश्चिंत झालो भगवंत. चल आता तू माझ्याबरोबर सतलोकात चल. आता त्याला सतलोकात पाठवलं. तर सांगण्याचा अर्थ असा की ही आमची कमजोरी आहे. अखेरीस जोपर्यंत आपलं हृदय इथून पूर्णपणे हटत नाही तर आपण परत इथेच येणार. परंतु जी साधना आपण करत आहात ती अनमोल रत्न आहे. परत हाच जन्म मिळाला तर त्याचा काय फायदा झाला? तुम्ही स्वर्गात जाल, देवता बनाल, तुमचा परत मृत्यू होईल, परत 84 लक्ष योनीतून भटकत राहाल. आता ह्या सुदर्शनची ही पण कमजोरी होती. वीकनेस होता त्याचा, इथेच फसण्याचा, काळाच्या सापळ्यात अडकण्याचा. जसं एक वृद्ध व्यक्ती कमजोर होती, अगदी अस्थिपंजर दिसत होता. डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टरजी, मी उठतो ना तेव्हा मला चक्कर येते. डॉक्टर म्हणाले की बाबा, ही कमजोरी आहे, वीकनेस आहे, कमजोरी. परत म्हणाला की माझ्या पिंढऱ्यांमध्ये दुखतंय. डॉक्टर म्हणाले कमजोरी आहे. माझं डोकं दुखतंय. डॉक्टर म्हणाले बाबा कमजोरी आहे. तर ते बाबा जे आहेत ते नाराज झाले आणि म्हणू लागले, तू डॉक्टर आहेस की घनचक्कर आहेस? एकच गोष्ट जाणतोस, कमजोरी आहे, कमजोरी आहे, दुसरं काही सांगशील की नाही? तेव्हा डॉक्टर म्हणाले की बाबा ही पण कमजोरीच आहे. कारण कमजोर व्यक्तीलाच खूप राग येतो. तर ही पण कमजोरीच होती सुदर्शनजींची की जो म्हणत होता की माझी आता काहीच इच्छा नाहीये भगवान, मला आता कशातही इच्छा राहिलेली नाहीये, फक्त माझ्या आईवडिलांची आठवण येतेय की ते किती दुःखी असतील. ही पण कमजोरीच होती. जो इथे फसेल आणि मातापित्यांकडेच परत पाठवून देईल काळ याला. जा असता बसावी. तर पुण्यात्म्यांनो, पुढील जन्मात त्या सुदर्शनचे आईवडील ब्राह्मण आणि ब्राह्मणी दोघांचा योग झाला. तर परमात्मा त्यांना भेटले, पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही.
3-4 वर्षांनी अंतर्धान पावले, परत आले नाही. परमात्म्याने सांगितलं की नाव घ्या. 3 वर्षांचे बालक होते आणि त्या सुदर्शनच्या आईवडिलांच्या आत्म्यांना सांगितलं की तुम्ही उपदेश घ्या. ते म्हणाले की ते बालक आमच्या जवळ राहावं आणि म्हणाले की आमची दीक्षा घ्या, आम्हाला गुरु बनवून घ्या. पहा आमची बेइज्जती करतोय. परमात्मा अंतर्धान पावले. नंतर सगळं जीवन त्यांनी रडून रडून घालवलं. खूप वाईट पद्धतीने रडत राहिले. त्यांची तळमळ वाढवली. हे खरंच भगवान होते. आपण ऐकलं नाही त्यांचं. पुढच्या जन्मी ते पुन्हा ब्राह्मणी झाले आणि ते भगवान शिवचे उपासक होते. गौरी शंकर सरस्वती त्यांचं नाव होतं. तर गौरी शंकर सरस्वती त्यांचं नाव होतं त्या दोघांचं आणि पतिपत्नीच्या रूपात त्यांचा योग झाला. गौरी शंकर जे होते ते भगवान शिवचे पुजारी होते आणि खूप प्रामाणिक आत्मा होते. निस्वार्थ भावाने भगवान शिवाची शिवपुराणाची कथा करत होते. कोणाला मिसगाईड करत नव्हते आपल्या रोजीरोटीसाठी. आणि कथेमधून जी काही दान दक्षिणा मिळायची त्यातूनच त्यांची उपजीविका चालली होती. आणि शिल्लक जी राहत होती जेवणामधून त्याचा ते भंडारा करायचे, साठवत नव्हते. आता काय झालं? अन्य जे दुसरे ब्राह्मण होते, जे रोजीरोटीसाठी कथा सांगत असत, तिथे लोकांनी जाणं येणं कमी केलं. गौरी शंकर यांच्याकडे लोक जास्त येऊ लागले. तर अन्य जे ब्राह्मण होते ते त्यांचा द्वेष करू लागले. ह्या गोष्टीची माहिती मुसलमानांना होती. ह्या काशी शहरात जन्मले होते. तर मुसलमानांनी विचार केला की हा गौरीशंकर हिंदू धर्माचा प्रचार खूप करतो आहे आणि त्याच्याबरोबर हे ब्राह्मण नाहीयेत. आणि त्या गुरूंबरोबरच जनता असायची. ते जे सांगायचे तेच ते करायचे. तर मुसलमानांनी जबरदस्तीने बळपूर्वक आपलं उष्ट पाणी त्यांच्या कपड्यांवर शिडकावलं. त्या गौरीशंकर सरस्वती यांच्या कपड्यांवर घरात त्यांच्या तोंडात टाकलं जबरदस्तीने आणि म्हणू लागले की हे मुसलमान बनले, मुसलमान बनले. आता तो जो विरोधी ग्रुप होता ब्राह्मणांचा, त्यांनी सगळीकडे सांगायला सुरुवात केली की गौरीशंकर मुसलमान झाले, आता तिथे कोणी जायचं नाही. त्यांना अधिकार राहिला नाही आमच्या पुराणांचा आणि ग्रंथांचा प्रचार करण्याचा. गंगेत स्नान करणं सुद्धा बंद करून टाकलं. आता ते विवश झाले. निर्वाहाची समस्या निर्माण झाली. तर त्यांचं नाव ठेवलं, गौरीशंकरांचं नाव ठेवलं नूर अली, ज्याला नीरू म्हणायला लागले. आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत, त्यांना नीमा म्हणायला लागले. अशा प्रकारे नीमा आणि नीरू या नावानं ते दोघे प्रसिद्ध झाले. निसंतान होते, त्यांना संतान नव्हती. वय जवळजवळ 50पेक्षा अधिक झालं होतं, 60च्या आसपास. आता गंगेत स्नान करायचे पूर्वी दररोज. आता गंगा स्नान बंद केलं. त्यांच्यासाठी प्रश्न निर्माण झाला. तर त्यांना हळूहळू समजलं की एक सरोवर आहे लहेरतारा नावाचं आणि त्यात गंगेचंच पाणी पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा ओव्हरफ्लो होतो दर्या, उसळून उसळून खूप लाटांच्या द्वारे ते पाणी खूप मोठ्या सरोवराचं रूप धारण करतं. ते मग पूर्ण वर्ष खूप छान शुद्ध जल त्यात राहतं. ते दोघेही दररोज तिथं स्नान करून यायचे. रोजीरोटीसाठी, निर्वाहासाठी त्यांनी एक साधासा कारखाना आणला, ज्यात काही खर्च होणार नाही कपडा विणण्याचा. त्यात 4-5 दंडे गाडलेले असतात, जंगलातून तोडून आणलेले, आणि त्यात लोकांकडून सूत घेऊन कापड बनवायची मजुरी घेत असत. तर ज्या कारणामुळे ते कापड विणण्यामुळे ते विणकर नावाने प्रसिद्ध झाले. आता ते निपुत्रिक होते. व्यक्ती तर आपलं समाधान करवून घेते, पण ही भगिनी जी होती तिला समाज टिकू देत नाही. कोणी ना कोणी येतो, विचारतो, अरे भगवंताने अजून मूलबाळ दिलं नाही, एक तरी मूल हवं होतं.
मग ती रडत राहते बिचारी, जिला मूलबाळ नसतं. तर असंच एक दिवस कोणीतरी नीमाच्या डोक्यात भरवलं. संध्याकाळी काही बोलणं झालं असेल, तर सकाळी उठून ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला ते एका ब्रह्ममुहूर्तावर स्नानासाठी निघाले. आणि संध्याकाळी कोणी नातेवाईक, कोणी शेजारी त्यांना प्रेरित करून गेला की भगवंताने एखादं मूल तरी द्यायलाच पाहिजे होतं, आणि मुलाबाळांशिवाय जीवन तर काहीच नाही, असा आपल्याकडे समज आहे. पण भक्ती मार्गामध्ये यापेक्षा वेगळं ज्ञान आहे. ते वेळ आल्यावर सांगेन, आता एवढा वेळ नाहीये. आता नीरू नीमा दोघे स्नान करण्यासाठी नेहमीप्रमाणे ते निघाले. कुठे? आपल्या त्या नेहमीच्या ठिकाणावर, जिथे ते रोज स्नान करत होते, लहर तारा तलावावर. तिकडून काय होतं की परमेश्वर आपल्या लीलानुसार, गुणानुसार सतलोकातून वेगाने, गतीने, विजेच्या वेगाने तिथून आले. एक प्रकाशाचा पुंज दिसला, प्रकाशाचा गोळा. आणि तिथं एक प्रत्यक्षदर्शी होते, अष्टानंद ऋषीजी. ते रोज त्या ठिकाणीच स्नानासाठी जात असत. एकांत स्थान पाहून, प्राकृतिक, तिथं बसून आपले गुरुदेव रामानंद यांच्याकडून प्राप्त झालेली साधना अभ्यास करायचे. त्या दिवशी सुद्धा ते स्नान करून साधना करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी आकाशातून एक प्रकाशाचा गोळा आला. अष्टानंद महर्षींचे डोळे वरती गेले. पाहिलं तर खूप तेजोमय होता. डोळे बंद झाले. जसे आपण सूर्याकडे पाहतो, जसे आपले डोळे सूर्याकडे जास्त वेळ पाहू शकत नाहीत, मग डोळे बंद होऊन जातात. बंद डोळ्याने आपण काय पाहू शकतो? की सूर्याच्या आकाराचा एक सावकाश गोळा दिसतो, त्याचा आकार दिसतो, प्रकाशरहित. तर असे जेव्हा अष्टानंद ऋषींचे डोळे बंद झाले, प्रकाशाला सहन करू शकले नाहीत, परमात्म्याच्या प्रकाशाला, म्हणून डोळे बंद झाले. डोळे बंद झाल्यावर त्यांना काय दिसलं तर एक शिशू, एक बालक. डोळे उघडले, काय पाहिलं तर तो प्रकाश एका लहर तारा तलावाच्या वरती एका कोपऱ्यात शांत झाला. पुढे अंधार होता, पाहू शकले नाहीत. त्यांनी विचार केला, मी हे काय पाहिलं भगवंत? आपल्या गुरुजींकडून शंकेचं समाधान करून घेऊयात, आणि उठून निघून गेले. आणि आपले गुरुजी स्वामी रामानंदजींना विचारलं की गुरुजी, आज मी असं असं पाहिलं. हे काय माझ्या भक्तीचं फळ आहे की हा माझा कुठला भ्रम आहे? आकाशातून प्रकाशाचा गोळा आला, माझे डोळे सहन करू शकले नाहीत. बंद केले तर त्यात एक शिशुरूप दिसलं, बालकाचं. रामानंदजींना जसं ज्ञान होतं तसं आपल्या शिष्याचं त्यांनी शंका समाधान केलं की मुला, आकाशातून जसा एखादा तारा तुटून पडतो, तर हे कोणी अवतार लोक येतात खाली, ते एखाद्या मातेच्या उदरात जातील आणि तिथून जन्म घेऊन काही लीला करण्यासाठी आलाय तो. वरच्या लोकातून कोणी पवित्र आत्मा किंवा अवतार पुरुष येतात, तेव्हा अशी लक्षणं दिसतात. आता अष्टानंदजी तर संतुष्ट झाले. गुरुजींनी त्याच्या शंकेचं समाधान केलं, ते फायनल आहे. आता तिकडून काय झालं? ते नीरू नीमा येत होते स्नान करण्यासाठी त्याच स्थानावरती, लहर तारा तलावावर. रस्त्यात नीमाला त्या गोष्टी आठवल्या ज्या संध्याकाळी कोणा एका भगिनीने तिला प्रेरणा दिली होती की सांग, मुलाबाळाशिवाय काय जीवन असतं का? आणि ती जास्त दुःखी झाली, रडू लागली आणि म्हणाली, हे भगवान शिवजी, भलेही ते मुसलमान झाले होते पण शिवजींची पूजा अर्चा विसरले नव्हते. आणि म्हणाली, हे भगवान शंकर, आपल्या घरात काय मुलांची कमी आहे? ह्या दासीलाही एक लाल दिला असता, एक बाळ दिलं असतं, माझाही संसारात एक हिस्सा झाला असता. माहीत नाही काय काय गोष्टी केल्यात. मला पाहून लपून बसतात की ही तर अभद्र आली, असं म्हणून खूप रडू लागली. आता नीरू म्हणाला, नीमा, आपल्या नशिबात असतं तर भगवान शंकरांनी नक्कीच दिलं असतं. उगाच डोळे खराब करू नकोस.
पहा, आपल्याला कोणी मुलबाळ नाहीये. रडून रडून तू आंधळी होशील. म्हातारपणी हात धरून नेणारा कोणी नाहीये. तू काही विचार विवेकाने काम कर, रडू नकोस. गप्प बस. असं म्हणत म्हणत ते लहर तारा तलावाजवळ आले. आता प्रथम नीमाने स्नान केलं. नीरू लांब बसला होता. नीमा स्नान करून बाहेर आली. नीरू स्नानासाठी मग लहर तारा तलावात उतरला. आता ब्रह्ममुहूर्त असतो सकाळचा, सूर्योदयापूर्वीचा 1.5 तास. आणि तो 1.5 तास असा असतो तर एकदा अंधार दिसेल आणि लगेचच थोडा उजेड दिसेल आणि मग चांगलं दिसायला लागतं. नीमाने जे वस्त्र नेसून स्नान केलं होतं तिने, ते धुण्यासाठी ती परत किनाऱ्यावर गेली तर काय पाहिलं की कमळाच्या फुलावर काही वस्तू हालत होती. कारण की परमात्मा लीला करत होते. कमळाच्या फुलावर निजले होते आणि एका पायाला हलवत होते. हे अष्टानंद ऋषी समोर बसलेत. परमात्मा कमळाच्या फुलावर विराजमान आहेत. अष्टानंदांचे डोळे उघडेच्या उघडेच राहिलेत. आणि हे आकाशातून प्रकाश येतानाचं चित्र आपण पाहिलं. आता नीमाने काय पाहिलं की एखादा सर्प तर नाहीये, माझ्या पतीला डंख तर करणार नाही. नीट पाहिल्यावर दिसलं की हे तर बालक आहे. आपल्या पतीला, जो बरोबरच स्नान करत होता खोल पाण्यात, त्याला आवाज दिला आणि म्हणाली, पहा, पहा ना हे बाळ, पहा हे बाळ बुडेल, पाण्यात हे बालक बुडेल, कमळाच्या फुलावर ते बालक आहे. आता नीरूने विचार केला की आता ही वेडी झाली आहे मुलाच्या मोहामुळे. आणि पहा, आता तिला पाण्यात सुद्धा बालक दिसतं आहे. हे भगवान, सद्बुद्धी दे दाता हिला. तर स्नान करता करता तो म्हणाला की नीमा, तू तर वेडी झालीयस. तर म्हणाली, नाही हो, बघा ना, खरंच पहा, हे पहा, बाळ बुडेल. आता नीरूने पाहिलं की आज हिच्या आवाजात काही सच्चाई आहे. जिकडे ती संकेत करत होती तिकडे पाहिलं त्याने तर खरंच एक बालक होतं. तर त्याने मागचा पुढचा विचार न करता पटकन त्याला उचललं, कमळाच्या फुलासकट त्याला उचलून घेतलं आणि आपल्या पत्नीला दिलं. आणि नीमा त्या परमेश्वराला घेऊन बाहेर आली सरोवरातून. आता नीरू स्नान करीत होता आणि नीमाने पाहिलं त्या परमात्म्याचं इतकं सुंदर शरीर, इतका सुंदर चेहरा. आता पुण्यात्म्यांनो, ज्या भगवंताचं नाव घेतल्यावर रोमांच उभे राहतात आणि ज्या परमेश्वरासाठी भक्त भटकत आहेत, लाखो वर्ष, हजारो वर्ष, शेकडो वर्षांपर्यंत तपस्या करतात, तरी परमात्मा मिळाला नाही. आणि त्या भगिनीला, नीमाला, तिच्या कुशीत बसला आहे. आता पुण्यात्म्यांनो, बर्फ तर दुरूनच थंड करतो आणि जवळ असेल तर कुठलीच गरमी जवळ येऊ देत नाही. तर संसारातील दुःख भगवंताच्या सहवासात छूमंतर होऊन जातात. आणि जेव्हा हे टेन्शन संपून जातं तेव्हा आत्म्याला स्वतःला हलकं हलकं वाटतं. तर परमात्म्याच्या उपस्थितीत हे समाप्त होऊन जातं. तर ज्या मालिकचं नाव घेण्यानं आत्मा गदगद होतो, त्याला ती माऊली लाड करतीये, उराशी कवटाळतीये, त्याच्या तोंडाची पापी घेतीये आणि आभार मानतीये आपल्या भगवान शिवाचं की हे भगवान, हे शंकर भगवान, आजच मी तुम्हाला विनंती केली आणि आजच तुम्ही ती ऐकलीत. त्यावर परमात्मा म्हणतात, जगत का पेखना पेखा और दणी का नाम ना लेखा. तिथे भगवान शंकरांचा बोलबाला होतोय आणि मालिक मात्र स्वतः आलेत त्याच्यासाठी. आम्ही लोकवेदाच्या आधाराने जी काही साधना करत होतो, जे काही सुख होत होतं प्रारब्धाने, तर आम्ही या भगवानांना क्रेडिट देत होतो, ब्रह्मा विष्णू महेश यांना आणि श्यामजींना, हनुमानजींना. पण यांचं तर काही श्रेयच नाही आमच्या प्रारब्धात. ना हे सुख देऊ शकतात, ना हे दुःख देऊ शकतात. तुम्हाला परमात्म्याची अमरवाणी ऐकवतो. 84 बंधन कटे कीनी कल्प कबीरे,
भवन चतुर्दश लोक सब ये टूटे जम जंजीर। अनंत कोट ब्रह्मांड में वो बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीर है वो जननी जने नमाए। पुण्यात्म्यांनो, हा इतका मोठा अभ्यासक्रम आहे की जो दास आज सुरू करू इच्छित होता, ऐकवू इच्छित होता, तिथपर्यंत आपण पोहोचलेलोच नाही आहोत. तरीही हे सगळं ज्ञान मिळूनच आपला कोर्स पूर्ण होईल. आता इथं काय सांगितलंय की परमात्म्याने माहिती होतं कबीर परमात्म्याला की मी जी वाणी बोलून जात आहे सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी, तर येणाऱ्या काळामध्ये हे काळाचे दूत नकली कबीरपंथी यात बरेचसे फेरबदल करतील, दंतकथा बनवतील. त्याच्या पूर्तीसाठी त्यांनी आदरणीय गरीबदास साहेबांसाठी जे सतलोकातून साधूच्या रूपात आले, गावचुडाणी जिल्हा जज्जर हरियाणामध्ये शेतांमध्ये गायी चरायला घेऊन गेले होते, तिथे भेटले. 10 वर्षाचे बालक होते आदरणीय गरीबदासजी. त्यांच्या आत्म्याला सचखंडला घेऊन गेले, सतलोक दाखवला, संपूर्ण ब्रह्मांड दाखवलं, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्थितीचा परिचय करवला आणि त्यांना पुन्हा माघारी आणून सोडलं. तेव्हा त्यांनी परमात्म्याचा महिमा वर्णन केला जो स्वतः अनुभवला होता. आता या नकली कबीरपंथी यांची जराशी झलक दाखवतो तुम्हाला. यांच्याद्वारे सांगितलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाचं तसं तर मिळतं जुळतं ठीक वर्णन केलंय, पण हसू येईल अशा प्रकारचं ज्ञान काय कामाचं. आता म्हणतायत, गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थोथा बुछड़े मूड के साना. हा पहा, हा कबीर सागर आहे, ही सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे ही, आणि लिपिबद्ध केली आहे आदरणीय धरमदास साहेबांनी. आणि खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबई इथून प्रकाशित केलं आहे. आणि हा कबीरपंथीच याचा संशोधक आहे. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत हे खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशक आणि मुद्रक आहेत. याचे अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता यात पहा कसा अडाणीपणा केलाय. यात बोधसागर कबीर चरित्र बोध नामक प्रकरण आहे. यात काय लिहिलंय ते पहा. अध्याय आहे हा, यात चॅप्टर आहे. यात काय लिहिलंय की संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला सोमवारच्या दिवशी सत्पुरुषाचं तेज काशी लहर तलावावर लहर तारा तलावात उतरलं. त्यावेळी पृथ्वी आणि आकाश उजळून निघालं. त्यावेळेस अष्टानंद वैष्णव तलावापाशी बसले होते. पाऊस पडत होता. आकाश काळ्या मेघांनी भरून आलं होतं म्हणून अंधार झाला होता व विजा चमकत होत्या. ज्यावेळेस तो प्रकाश तलावात उतरला त्यावेळी तो तलाव झळाळून उठला, प्रकाशमान झाला. तो प्रकाश तलावात जाऊन थांबला आणि प्रत्येक दिशा प्रकाशाने उजळून निघाली. त्या आश्चर्यजनक प्रकाशाला पाहून अष्टानंदजी आश्चर्यचकित झाले. प्रकाश सर्वत्र पसरताच मोर, चकोर इत्यादी नाना तऱ्हेचे पक्षी किलबिलाट करू लागले. अष्टानंदजी जे त्या तेजाला पाहून तो प्रकाश पाहून नंतर त्याचं समस्त विवरण रामानंद स्वामींना ऐकवलं. मी लहरतारा तलावात अशा दिव्य ज्योतीचं निरीक्षण केलं ज्याने मी आश्चर्यचकित झालो. त्या ज्योतीला तलावात उतरताना आणि तिथेच स्थिर होताना पाहिलं. हे सर्व तेव्हा ही गोष्ट ऐकून रामानंद स्वामींनी अष्टानंदजींना सांगितलं, जो प्रकाश तू पाहिलास त्याचं कौतुक लवकरच तुला पाहायला आणि ऐकायलाही मिळेल.
ते तेज बालकाच्या रूपात परावर्तित झाले आणि ते तलावातल्या जलामध्ये कमलपुष्पामध्ये उतरून आणि बालकाच्या समान हातपाय हलवू लागले. पुढे नीरूच्या पूर्वजन्माचा वृत्तांत. श्वपत सुदर्शनाचे मातापिता जे होते ते भंग्याचं शरीर सोडून ब्राह्मण व ब्राह्मणी झाले होते. पुढे पाहूया जे दास सांगू इच्छितो. नीरू विणकर काशीनगरात राहत होता. एक दिवस तो आपल्या पत्नीसोबत चालत येत होता. योगायोगाने तो लहर तारा तलावाजवळून चालला होता. त्याच्या पत्नी नीमाला तहान लागली होती आणि पाणी पिण्याच्या निमित्तानं ती तलावाजवळ गेली. तिथे तिला दिसलं की एक अतिशय सुंदर बालक कमळपुष्पांमध्ये पहुडलं होतं आणि हातपाय हलवत होतं. त्या बालकाला पाहून नीमा तलावात शिरली आणि त्या बाळाला उचलून तिनं कुशीत घेतलं आणि तलावातून बाहेर पडून ती नीरूच्या जवळ आली. आता दास सांगतोय की हा नादान काय सांगू इच्छित होता की त्याने तेव्हा विचारलं की हे कोणाचं बाळ आणलंस. तेव्हा नीमाने उत्तर दिलं की हे बाळ मला तलावात मिळालं आहे. नीरू म्हणाला की या बाळाला तू जिथून आणलं आहेस तिथंच पुन्हा ठेवून दे, माहीत नाही कुणाचं बाळ आहे हे. तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिलं की इतकं सुंदर बाळ मी कदापिही सोडून देणार नाही. तेव्हा नीरू म्हणाला की लोक मला हसतील, माझी मस्करी करतील, चेष्टा उडवतील, म्हणतील की नीरूने लग्नातच पत्नीबरोबर मुलगा देखील आणला म्हणून. आता यांची नादानी सांगतो की यात काय लिहिलंय ते दाखवतो तुम्हाला. हे काय म्हणू इच्छितात की नीरू पहिल्यांदा आपल्या पत्नीला तिथं घेऊन आला योगायोगाने, आणि तिथे जोरदार पाऊस पडत होता. त्यावेळी मेघगर्जना होत होती आणि विजा चमकत होत्या, जोरात पाऊस पडत होता. अष्टानंदजी स्वामी तिथं बसले होते पावसात, असं लिहितायत. पहा बुद्धी यांची. अष्टानंद तिथे साधना करत होते त्या पावसामध्ये. हा मूर्खपणा आहे. वास्तविक पुण्यात्म्यांनो, ही यांची दंतकथा आहे सत्याला कायम ठेवण्यासाठी, सत्याला वर ठेवण्यासाठी, सत्य कायम ठेवण्यासाठी परमेश्वराने आपले प्रिय आत्मा गरीबदासजींना हे ज्ञान दिलं. तर ते ज्ञान हा दास तुम्हाला देऊ इच्छितो, हे समजून घ्या. आता आदरणीय गरीबदासजींनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले, अनुभवलेले ते सत वर्णन केलेलं आहे. जसं तुलसीदासजींनी श्रीरामचंद्रजींचं लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचं आपल्या चौपाईंच्या माध्यमातून जसंच्या तसं वर्णन केलं, आणि जे आज हिंदू धर्मामध्ये या चौपाईंना आधार मानून भगवान श्रीरामांचा महिमा गायला जातो. आता ही एक दिव्यदृष्टी असते. आता जी तुलसीदासजींना दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती आणि जी गरीबदासजींना प्राप्त झाली, यात खूप अंतर आहे. जसं की एक दुर्बीण असते, दूरदर्शी, तिची रेंज असते. एखादी 1 किलोमीटरपर्यंत पण पाहू शकत नाही आणि एखादी लाखो किलोमीटरपर्यंत, त्याहून दूरवरचं. तर तसंच गरीबदासजींनाही परमात्म्याने ती दिव्यदृष्टी दिली होती. त्यांचा ज्ञानयोग उघडला आणि त्या सच्चाईला तुलसीदासांप्रमाणे आपले भगवान कबीर साहेबांचा महिमा वर्णन केला. अनंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीर है जननी जने न माए. शब्द स्वरूप साहेब धनी, शब्द सेंद सब माही, बाहर भीतर रम रहा जहाँ तहाँ सब ठाही. जल थल पृथ्वी गगन में वो बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीर हैं वो अवगत पुरुष अलेख. सेवक होकर उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बलि जाही. आदरणीय गरीबदास साहेबजी काय म्हणतात की ते दास बनून आले इथं. म्हणतात सेवक होकर उतरे, अवतरित झाले इथं, थेट वरून चालत आले. कुठल्याही माता पित्यापासून त्यांचा जन्म झाला नाही. सेवक होकर उतरे इस पृथ्वी के माँ और जीव उदाहरण जगत गुरु. आम्हा जीवांचा उद्धार करण्यासाठी ते जगद्गुरु
जगद्गुरू म्हणजे पूर्ण विश्वाला तत्वज्ञान देणारे परमात्मा, ते तत्वदर्शी संत रूपात आले. काशी पूरी कष्ट किया वो उतरे अदर अदारे. अदर आधार म्हणजे वरून ते सरळ जसेच्या तसे आले. और मोमिन को मुजरा हुआ वो जंगल में दीदारे. जंगलात दर्शन झालं, लहरतारा तलावामध्ये. कोट किरण शशि भाने सुध ये आसन अदर विमाने. परसत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंड और प्राणी. म्हणतात कोट किरण शशि भान सुध आसन अधर विमान. त्या परमात्म्याचं वास्तव स्वरूप तर तिथं आहे. आणि इथं काय सांगतायत? गोद लिया मुख चूम करे हेम रूप झलकनते. जगर मगर काया करे जणु दमक पद्म अनंत. परमात्मा आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणतायत की छोट्याशा बाळाच्या रूपात प्रकट परमात्मा कबीर देव साहेबांच्या शरीरातून इतकं सुंदर तेज निघालं होतं की जसे कोटी कोटी हिरे चमकत आहेत. त्यावेळी जेव्हा नीरूने आपल्या हातात त्यांना घेतलं, मग त्यांनी आपल्या लीलेला समेटलं. आता नीमाने मुलाप्रमाणे प्रथम त्याच्या मुखाचं चुंबन घेतलं, पापी घेतली, छातीशी कवटाळलं. गोद लिया मुख चूम करे हेम रूप झलकनते. इतकं सुंदर शरीर, सफेद शरीर होतं मालिक यांचं, जसं हेम. हेम म्हणजे बर्फ असतं. जसं कपडे घ्यायला जातो, दुकानदाराला म्हणतो की बाबा सफेद दे, आणि तो म्हणतो की बा स्नो व्हाईट आहे. स्नो व्हाईट म्हणजे बर्फासारखा सफेद. तसंच सांगतायत गरीबदास साहेबजी की गोद लिया मुख चूम करे हेम रूप झलकनते. बर्फासारखा सफेद मालिक यांचा चेहरा. जगर मगर काया करे जणु दमके पद्म अनंत. काशी उमटी गुल भया वो मोमन का गरगेर. आता काय झालं? नीरू स्नान करत होता आणि नीमा तिथं परमात्म्याचं दर्शन घेऊन, परमात्म्याला स्पर्श करून, छातीशी कवटाळून आनंदित होत होती. आता नीरू स्नान करून आला आणि त्याने पाहिलं की बाळामध्ये खूप मग्न झाली आहे. त्याने अंदाज लावला की जर आपण या बाळाला घरी घेऊन गेलो तर काशीचे लोक म्हणतील की हे कुणाचं बाळ कुठून उचलून आणलं तुम्ही. आणि एकतर मुसलमानांमध्ये आपला कोणी मित्र नाही, हिंदूंशी संपर्क राहिलेला नाही, तर हे आपल्याला नगरातून घालवून देतील आणि बाळाला पण हिसकावून घेतील. असा काही विचार करून आपल्या पत्नीला म्हणाला की नीमा, तू ह्या बाळाला इथंच सोडून दे, यातच आपलं हित आहे. नीमा म्हणू लागली की माहीत नाही या बाळाने काय जादू केली आहे, मी सोडू शकत नाही याला, मी प्राणत्याग करेन पण याच्याशिवाय राहू शकत नाही. आता नीरूने पूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या पत्नीवर हात उगारला होता, तिला थोबाडीत मारण्यासाठी, आणि म्हणू लागला की तू जिद्दी झालीयस, हट्टी झालीयस, मी तुझ्या कुठल्याही गोष्टीला आजवर नाकारलं नाही, आणि ते याचसाठी की आपलं संतान नाही, आणि तू जे म्हणत आलीस ते मी स्वीकारत आलो की तुझ्या आत्म्याला दुःख होऊ नये म्हणून. ज्या कारणामुळे तू जिद्दी झालीयस, हट्टी झालीयस, मागचा पुढचा कसला विचार करत नाहीयेस, हे लोक आपल्याकडून बाळ हिसकावून घेतील, नगराबाहेर हाकलून देतील, आणि तू माझं म्हणणं ऐक. तर त्याने असा हात उगारला होता की मारेन तुला, ते ठेवून दे. तर परमात्मा म्हणाले त्या नवजात शिशुरूपामधील की नीरू, तू मला घरी घेऊन चल, तुला काहीही होणार नाही. आता तो घाबरला की हे बाळ कसं बोललं, एकदम घाबरून गेला की कोणी फरिश्ता तर नाही हा, आणि त्याच्यामुळे काही आपत्ती यायला नको. चूप होऊन पुढे निघाला. हे पुण्यात्म्यांनो, हे पाहण्यासाठी लोक दुरून दुरून आले. विचारू लागले की बाळ कुठे सापडलं, तर म्हणाला की लहरतारा तलावातल्या एका कमलपुष्पावर. आता हे काही कुणी फार सखोल विचारलं नाही आणि बाळाची प्रशंसा करू लागले त्याचं सुंदर शरीर पाहून. कुणी म्हणाले विष्णूजींचं रूप आहे, कुणी म्हणाले ब्रह्माजींसारखा दिसतोय सुंदर, कुणी म्हणाले शंकर भगवान आलेत हे दुसरे, कुणी ना कुणी म्हणालं की हा गण उतरलाय, म्हणजे इतकं सुंदर शरीर बाळाचं असू शकत नाही. अशा प्रकारे संपूर्ण काशीत चर्चेचा विषय बनलं. मग काय झालं की 25 दिवसांचे झाले भगवान, आणि काही खाल्लं प्यायलेच नाहीत.
त्याने नीमा पुन्हा चिंतेत झाली. तिच्याबरोबर नीरू पण दुःखी झाला. ती म्हणू लागली की हे भगवान शंकर, एकतर हे द्यायला नको होतं आणि आता ते दिलंय ते तुम्ही परत घेताय. आता हे मरेल आणि त्याच्याबरोबर मी पण मरेल असा विचार केला. तर परमात्मा अंतर्यामी आहेत, त्यांनी शिवजींना प्रेरणा केली. आता शिवजींना जाणीव झाली की हे कोण बरं आपली आठवण काढून रडतंय. तिथून ते चालत आले शिवलोकातून, शिवमंडलातून, एका साधूच्या रूपात. येऊन विचारलं की माई तुम्ही का रडत आहात. नीमा म्हणाली, हे महात्मा तुम्हाला काय सांगू, जाऊ द्या, माझं दुःख नका ऐकू, तुम्ही पण दुःखी व्हाल. त्यावर भगवान शंकर म्हणाले की माई, असं सांगावं आपलं दुःख. दुसऱ्याला सांगितल्याने हलकं होतं आणि होऊ शकतं की मी काही समाधान करू शकेल. नीमाने त्यांना सर्व कहाणी ऐकवली. म्हणाली, आम्हाला काही संतान नव्हतं. एके दिवशी मी भगवान शिवाची आराधना केली. त्यांनी लहरतारा तलावामध्ये कमलपुष्पावर हे बालक पाठवून दिलं माझ्यासाठी. आणि हे अजून काही खात पीत नाही महात्माजी, 25 दिवस झाले, आणि हे मेलं तर त्याबरोबर मी पण मरेन. हा माझा अंतिम निर्णय आहे, ठाम निर्णय आहे, असं म्हणून ती रडू लागली. तेव्हा शिवजी म्हणाले, तुझं बाळ दाखव कुठे. नीमा घेऊन आली बाळाला आणि विचार केला की महात्म्याच्या चरणावर बाळाला ठेवू, काही कृपा होईल, बाळ जगेल. भगवान शंकरांच्या साधूरूपातील चरणावर बाळाला ठेवू लागली. एकदम परमात्मा तिथून उठले ते मूल आणि भगवान शिवजींच्या मस्तकापर्यंतच्या लेव्हलला येऊन आकाशात हवेत असे स्थिर झाले. तेव्हा भगवान शंकरांनी असं केलं आणि त्यांच्या कुशीत ते विसावलं आणि तिथं बराच वेळ त्यांची आपापसात चर्चा झाली. तेव्हा परमात्मा म्हणाली की ह्याला सांगा, नीरूला एक कुमारी गाय घेऊन ये, जिला बैलाचा स्पर्श झालेला नाही, अशी कुमारी गाय, अनटच्ड, आणि ती दूध देईल, तुम्ही आशीर्वाद द्या. भगवान साहेबांनी सांगितलं की बालकाने त्या शिवजींना की महात्माजी तुम्ही ह्या गायीला आशीर्वाद द्या आणि ती दूध देत जाईल. एक कोरं भांडं आणायला सांगा. तर शिवजीने जेव्हा सांगितलं नीरूच्या पत्नीला की तुझ्या पतीला बोलावून आण, तो जाऊन एक गाय घेऊन आला. कुमारी गाय घेऊन आला. एक कोरं भांडं आणलं छोटंसं, धुवून पुसून, आणि भगवान शिवजींनी कमरेवर थाप मारली तर गायीचे स्तन मोठे झाले आणि आपोआप दूध पाझरू लागलं. भांडं भरताच ते थांबलं. तेव्हा शिवजी म्हणाले की ह्या रहस्याला असंच ठेवा, लोकांना सांगू नका. आणि आता हे दूध पिऊ लागेल. त्या दिवसापासून परमात्मा दूध पिऊ लागले. आता पुण्यात्म्यांनो, ही तर परमात्म्याने लीला केली, ते करतातच तसं. आता कबीर परमेश्वरजींनी आपली प्रिय आत्मा धर्मदासजींना म्हटलं होतं की धर्मदासजी, ये वेद मेरा भेद है और मैं ना वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं ये वेद जानते नाही. हे चारही वेद माझ्याच महिम्याचं गुणगान करतायत, परंतु या वेदांमधील वर्णित विधीने मी प्राप्त होत नाही. मैं मिलूं वेदन से नाही और जौन वेद से मैं मिलूं ये वेद जानते नाही. सूक्ष्म वेदातून मी प्राप्त होईल, त्या तत्वज्ञानाने ज्याचं वर्णन या वेदात नाही. आता तुम्हाला दाखवतो हे चारी वेद काय सांगतायत, कबीर परमात्मा कसा आहे, तो काय लीला करतो, त्यामुळे आपण सहज कसं ओळखू शकतो हु इज गॉड. तुम्हाला दाखवतो एक ऋग्वेद मंत्र, आणि अनुवाद करता देखील हाच आहे. दास असता तर लोक म्हणाले असते की भाई रामपालजींनी कसा अनुवाद केला, संस्कृत येत नाही त्यांना. तर इथे संस्कृत जाणणाऱ्यांकडून भगवंताने सच्चाई लिहून घेतली. यांनी भुलवण्याचा तर प्रयत्न जरूर केलाय, पण सच्चाई थोडीच लपते. हा आहे ऋग्वेद, मंडल नंबर 9-10. महर्षी दयानंद सरस्वती याची फीत लावून ठेवली आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि हे मुद्रक कुठून आहेत, प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौडी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. आता यातल्या तुम्हाला 9व्या मंडलातील प्रथम सूक्त सांगतो. सूक्त वाचून आपण पुढे जाऊया. हे 9वं मंडल आहे. यातील प्रथम सूक्त, पहिला मंत्र. इथे पहा, हा सोम म्हणजे
परमात्मन म्हणजे सौम्य स्वभावाचे परमात्मा. परमात्म्याची महिमा चालू आहे. हे यासाठी सांगावं लागतंय की यामध्ये यांनी थोडी हेराफेरी करायचा प्रयत्न केलाय. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 2. हे परमात्मन ही आहे परमात्म्याविषयीची जाणकारी. मंत्र नंबर 3. हा मंत्र नंबर 3. हे परमात्मन, यातही परमात्म्याविषयी जाणकारी. 4थ्यामध्ये हे परमात्मन, 5व्यामध्ये हे परमात्मन. आता तुम्हाला आणि 6व्यामध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 6. हे परमात्मन. आता हे जे अनुवाद करता आहेत ते महर्षी दयानंदांचे शिष्य आहेत. त्यांना परत आठवलं, अरे महर्षी दयानंद तर म्हणतायत की भगवान तर निराकार आहे. तर यांनी जेव्हा इथं पाहिलं ना की इथं सशरीर लिहिलेलं आहे, तर तेव्हा यांनी फिरवायला सुरुवात केली, दिशाभूल करायला सुरुवात केली. कबीर साहेब म्हणतायत, चोर चुरावे तुंबड़ी और गड्ढे पानी में, वो गड्ढे हुआ ऊपर आवे नो सच्चाई छन्नी ना. जसं एका चोराने एकाचा भोपळा चोरला कोरडा, आणि त्याने काय केलं की तो पाण्यात लपवायला गेला आणि तो तर वर येऊ लागला. थोड्याच वेळात वर येऊन चमकू लागला कासवासारखा. पुन्हा पाण्यात दाबतो तर तो पुन्हा वर येई, म्हणजे तो लपवू शकला नाही. तर असंच ह्या ज्ञानचोरांनी चोरी लपवायचा प्रयत्न केला, तो भोपळा दाबायचा प्रयत्न केला, पण ते लपू शकलं नाही. हे पहा, आता हे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मधलं आपण 6 तर आपण पाहिलं हे परमात्म्याचं महात्म्य. आता इथे पहा, आता खाली दाखवतो तुम्हाला. आता 7व्यामध्ये यांनी पुरुष लिहायला सुरुवात केली. आता 8व्या मंत्रामध्ये त्या पुरुषाला उग्रगती प्रेरणा देतात. आता पुरुष म्हणजे काय? पुरुष म्हणजे परमात्मा असतो. असं पहा की वेद कधीही कुठल्याही व्यक्तिविशेषाचं गुणगान करत नाहीत. हे परमात्म्याच्या महात्म्याचं वर्णन करतात. आता पुरुष म्हणजे काय असतो? तर परमात्मा, पूर्ण परमात्मा. हे देखील यांच्याच अनुवादातून सिद्ध करावं लागेल, तेव्हा जनतेला पटेल. हे पहा, आता यजुर्वेद दाखवतो तुम्हाला, महर्षी दयानंद अनुवादित. हा तिथूनच प्रकाशित केलेला आहे. हा यांचा अनुवादक आहे महर्षी दयानंद सरस्वती. प्रकाशक हे तेच आहेत. आणि याच्या शेवटच्या मंत्रामध्ये, हे तुम्हाला यापूर्वी दाखवलं होतं, आता पुन्हा दाखवत आहे, प्रसंग वेगळा आहे. हा 40वा अध्याय यजुर्वेदामधला आणि हा 17वा मंत्र. हा 17वा 40वा अध्याय 40वा अध्याय 17वा श्लोक. आता यात काय सांगितलंय, अनुवाद काय केलाय की हे मनुष्यांनो, जे ज्योतिस्वरूप रक्षक माझ्यापासून अविनाशी कारणाने आच्छादित मुखाप्रमाणे उत्तम अंगाचा प्रकाश करतात, जो तो आहे प्राण अथवा सूर्यमंडळात. पुरुष म्हणजे, हे पहा, पुरुष आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा, असा विचार करून. आता आपण ऋग्वेद पुन्हा घेतलाय, यजुर्वेद ठेवून दिला. आता पहा, हा ऋग्वेद आपण पुन्हा घेतलाय आणि हे पहा, मी जिथे तुम्हाला घेऊन येणार होतो, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 वर घेऊन आलो. मी तुम्हाला 8 वर घेऊन आलो. त्या पुरुषाला, त्या परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्म्याला उग्रगती प्रेरणा करतात. म्हणजे उग्र विपरीत परिस्थिती निर्माण होते तेव्हा भगवान खाली येतात, हाहाकार पसरतो, न्यायभाव काही राहत नाही. तर त्या भासमान शरीराला तो पुरुष परमात्मा प्राप्त होतो. आता पहा पुढे, आणि ज्यामध्ये 3 प्रकारांनी इतरांचं वारण करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी मधुमय शरीर प्राप्त होतं. म्हणजेच तो परमात्मा 3 प्रकारच्या स्थितींमध्ये सर्वांचं धारण पोषण करतात, वारण करतात. आता या दुसऱ्या स्थितीमध्ये हे वर्णन केलं आहे की जेव्हा हा परमात्मा शिशुरूप धारण करून येतो, शिशु बालकाचं, तर त्यावेळी त्याच्या पालनपोषणाच्या क्रियेचं वर्णन आहे. त्या सोम म्हणजे सौम्य स्वभावाच्या पुरुषाला, म्हणजे पूर्ण परमात्म्याला समजा. यांनी वाकडा तिकडा अर्थ सांगितलाय. हे पहा, पहिल्या मंत्रामध्ये
ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1च्या मंत्र 1 मध्ये सोम म्हणजे परमात्मा, परमात्मन, सौम्य स्वभावाचा परमात्मा. सोम म्हणजे परमात्मा, अमर पुरुष असतो. आणि पहा, इथे यांनी घोटाळा करून ठेवलाय. आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र आपण 9 पाहतोय. त्या सोम म्हणजे अमर पुरुषाला, पूर्ण परमात्म्याला, जो शिशुरूप धारण करून, बालक रूप धारण करून कुमारावस्थेत, यांचाच प्रथम अनुवाद वाचूया. त्या सौम्य स्वभावाच्या श्रद्धाळू पुरुषाला म्हणजे परमात्म्याला कुमारावस्थेतही सर्व प्रकारच्या अदन्या, अदन्या म्हणजे बिनाधनाई, अभि म्हणजे पूर्ण रूपाने, सर्व प्रकारे म्हणजे अनटच्ड, धेनवा म्हणजे गायी, तृप्त करतात. पहा किती स्पष्ट सांगितलंय. याचा वास्तविक अर्थ असा आहे की शिशुरूपामध्ये प्रकट झालेल्या अमर परमात्म्याला जेव्हा तो शिशुरूपात असतो तेव्हा कुमारी गायींद्वारा त्याचं धारण पोषण केलं जातं. त्या त्यांना तृप्त करतात. तर पुण्यात्म्यांनो, ही लीला केली कुणी? आजपर्यंतचा इतिहास पहा कुठल्याही देवाचा, कुठल्याही धर्माच्या देवाचा, या कबीर साहेबांना सोडून. तर हु इज गॉड? कबीर इज गॉड. बोलो सद्गुरुदेव. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.